मित्रांनो, गणेशोत्सव म्हटलं की आपल्या भारतीयांसाठी एक उत्साहाचा आणि आनंदाचा सर्वात मोठा सणच आहे। त्यामुळेच पार स्वातंत्र्यपूर्व काळापासून दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये आपण गणपती बाप्पाचं थाटामाटात आगमन आणि स्वागत करतो। गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर की बाळगोपाळापासून ते थोरा मोठापर्यंत सर्वांच्या मनामध्ये अगदी उत्साह आणि जल्लोष भरून येतो। मित्रांनो, आपण दरवर्षी श्री गणेशाच्या वेगवेगळ्या रूपात असलेल्या विविध प्रकारच्या मूर्त्या आपण बसून त्या गणेशाची पूजा करतो। त्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि मुंबईचा लालबागचा राजा हे गणेश मंडळ तर खूपच फेमस आहे। तुम्ही आजवर गणपती बाप्पाची उजव्या सोंडेचा गणपती किंवा डाव्या सोंडेचा गणपती याच मूर्त्या फक्त बघितल्या असतील आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक सुद्धा आहे। परंतु मित्रांनो, या व्यतिरिक्त आपल्या गणपती बाप्पाच्या भारतातच नव्हे तर जगात अशा काही मूर्त्या आहेत ज्याबद्दल कदाचित तुम्हाला माहितही नसेल। त्यातीलच काही गणपती बाप्पांच्या विशेष मूर्त्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या लिस्ट मध्ये नंबर 1 वर आहे तामिळनाडू येथे असलेले आदिविनायक मंदिर। मित्रांनो, आदिविनायक मंदिर असे एकमेव मंदिर आहे जिथे मानवमुखी गणपती बाप्पाची पूजा केली जाते। हा एकमेव विना सोंडेचा गणपती आहे। नंबर 2 वर आहे पुणे शहरातील मयूरेश्वर येथील त्रिशुंड गणपती। मित्रांनो, हा गणपती मोरावर विराजमान असून या गणपतीला त्रिशुंड म्हणजे 3 मुख आणि 6 हात आहेत। नंबर 3 वर आहे पुणे येथील विनायकी गणपती। मित्रांनो, विनायकी गणपती हा एकमेव असा गणपती आहे जिथे गणपतीचे स्त्री रूप दाखविण्यात आले आहे। गणपतीची ही स्त्री रूपी मूर्ती खूपच अद्भुत आणि सुंदर आहे। लिस्ट मध्ये नंबर 4 वर आहे उत्तराखंड येथे असलेले मुंडकटिया गणेश मंदिर। मित्रांनो, मुंडकटिया असा एकमेव गणपती आहे जेथे शीर्ष नसलेल्या गणपतीची पूजा केली जाते। शास्त्रानुसार असे सांगण्यात येते की येथे भगवान शंकरांनी श्री गणेशाचे शीर्ष उडवले होते। नंबर 5 वर आहे पुणे येथील दशभुजा गणपती। मित्रांनो, हा गणपती उजव्या सोंडेचा असून याला 10 हात आहेत। या लिस्ट मध्ये नंबर 6 वर आहे छत्तीसगड येथील ढोलकल गणपती। मित्रांनो, हा गणपती 3000 फूट उंच डोंगरावर असून इतिहासानुसार या गणपतीची स्थापना 11व्या शतकात करण्यात आली होती। या गणपतीच्या मूर्तीचा आकार ढोलकासारखा असल्यामुळे या गणपतीचे नाव ढोलकल गणपती असे पडले। लिस्ट मध्ये नंबर 7 वर आहे पुणे येथील कसबा गणपती। मित्रांनो, कसबा गणपतीला ऐतिहासिक परंपरा असून जेव्हा शिवाजी महाराज आणि जिजामाता बेंगळुरूहून पुण्याला आले होते त्यावेळेस पुण्याच्या भरभराटीसाठी त्यांनी सोन्याचा नांगर ओढला होता। त्यावेळेस तेथे ही गणपती बाप्पाची मूर्ती निघाली होती। त्यानंतर हा कसबा गणपती नावाने ओळखला जातो। लिस्ट मध्ये नंबर 8 वर आहे 700 वर्ष जुनी गणपती बाप्पाची मूर्ती। ही मूर्ती इंडोनेशियाच्या जागृत ज्वालामुखी असलेल्या माउंट ब्रोमो या ज्वालामुखीच्या मुखापाशी 700 वर्षापासून स्थित आहे। मित्रांनो, तेथील स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की ही श्री गणेशाची मूर्ती त्या जागृत ज्वालामुखीचे देखरेख करते आणि तेथील लोकांचे संरक्षण करते। व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये गणपती बाप्पा नक्की लिहा।